स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. नाशिकच्या पंचवटी परिसरात रिक्षा प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्रवासाच्या बहाण्याने एका मजुराला निर्जन स्थळी नेऊन लुटणाऱ्या रिक्षा चालकासह त्याच्या दोन्ही साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. निलगिरी बागेत राहणारे मजूर प्रदीप कुमार हे बुधवारी दुपारी रिक्षाने कामावर जात होते. मात्र रिक्षा चालकाने त्यांना नियोजित ठिकाणी न घेता छत्रपती संभाजीनगर रोडवरील रुद्रा फार्म जवळ एका मोकळ्या जागेत नेले. तिथे रिक्षा चालक आणि त्यांच्या दोन मित्रांनी प्रदीप कुमार यांना घेरले. त्यांना शिवीगाळ करत आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडचा मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. या घटनेनंतर प्रदीप कुमार यांनी तात्काळ आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक उमेश पाटील त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 30 ते 35 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पोलिसांना संशयित रिक्षाचा पत्ता लागला. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नांदूर नाका परिसरात सापळा रचून प्रशांत भारसाखरी, निवृत्ती जाधव आणि विजय मोरे या तिघांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्यांनी प्रवाशाला लुटण्याची कबुलीही दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ₹1.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.